ज्याला ग्लॅमरस पद्धतीने पण खऱ्या अर्थाने सामाजिक काम करायचं आहे, त्याच्यासाठी एक सूचना एका मी एन-एस-एसच्या कार्यक्रमात एका महाविद्यालयाच्या शिबिरात सांगितली होती. ती म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी समस्या किंवा जी अडचण जास्त सेन्सिटिव्ह पद्धतीने लक्षात येते, ती समस्या शोधणे, त्या समस्येचा सर्व अंगांनी अभ्यास करणे. म्हणजे एकतर थिअरी अभ्यास करणे, त्याच्यावरची पुस्तकं वाचणं, प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन त्या समस्येची पाहणी करणं, तिथल्या लोकांशी चर्चा करणे, तज्ञांशी चर्चा करणे, असं सगळं करून त्या समस्या पाहिली, समस्याचा अभ्यास केला समस्येचा आणि मग आता त्याच्यापुढे त्याच्यावरचे सोल्युशन्स काय असतील याचे एक सायंटिफिक अभ्यासपूर्वक असे काही सोल्युशन्स आपण किंवा अल्टरनेटिव्हज पाहिले. या अल्टरनेटिव्हजमध्ये सुद्धा मग त्याचं आजच्या काळामध्ये असलेलं रेलेव्हन्स पाहून आणि व्यावहारिकता पाहून कोणतं करता येऊ शकेल याचा विचार करून एखादं फायनल केलं. हे अल्टरनेटिव्ह जे फायनल केले, सोल्युशन फायनल केलं, याच्यावरती मग तुम्ही टीमवर्कच्या माध्यमातून तिथे काम करायला सुरुवात केली. अडचणी येतील, काही वेळा माघारी जावंसं वाटेल, कदाचित हे सुटणार नाही असं वाटेल. परंतु दशरथ मांझींसारखे आदर्श समोर ठेवून आपण जर पुढे चालत गेलो, तर लक्षात येईल की मग ती समस्या त्या माध्यमातून काही दिवसांनंतर, काही कालांतरानंतर सुटून जाईल. हे सगळं करत असताना या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि मग हे जे सोल्युशन आलं, हे सोल्युशन आता आपल्याला अशाच समान असलेल्या समस्यांच्या ठिकाणी कॉपी पेस्ट पद्धतीने आपण राबवू शकलो. म्हणजे लाभार्थींची संख्या आता एक व्हेरिएशनमध्ये क्रिएट करू शकलो. म्हणजे एका ठिकाणी प्रश्न सोडवला म्हणून नाही, तर अशा पद्धतीने 10, 12, 15 ठिकाणी आपण हा उपक्रम, त्या खेड्यातला उपक्रम असेल, काही वस्ती भागातला उपक्रम असेल, तो राबवला. आणि एकदा का लक्षात आलं, की आता हे स्टँडर्डाइज झाले, मग ह्या विषयावर आपण प्रबोधन करायला सुरुवात केली पाहिजे. अनेक लोकांच्या टीम्स वाढण्यासाठी राज्यभरात, देशभरात याच्यावरती व्याख्यानांचं काम केलं पाहिजे. त्यासोबत आपण याच्यावरती लिखाण केलं पाहिजे, याच्यावर पुस्तकं आली पाहिजेत, आपण वर्तमानपत्रात लिहू शकलो पाहिजे. यातलं संशोधन आपण कुठेतरी डॉक्युमेंटेशन स्वरूपातलं पुढे जाऊन ते आंतरराष्ट्रीय स्वरूपापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे या रचनेतून जर आपण काम केलं तर समस्या सुटली, समस्येचं उत्तर मिळालं आणि यानंतर पुढील पिढीला या अशा पद्धतीच्या समस्यांवर कसं काम करायचं याची दिशा मिळाली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक नवीन दृष्टिकोनातून सामाजिक कार्यकर्ते बनण्याच्या प्रक्रियेकडे तुम्ही गेलात, असं होऊ शकतं.